गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता जस्ट माझे आंघोळ वगैरे झाले आणि ही जी फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम आहे ते मी यूज करते आहे आता. कारण मला कमेंट येतात आहे की तू तुझे डेली मेकअपचं ॲटलिस्ट सांग, शेअर कर. मी विचार करते मी जर डेली व्लॉग्स करतेच आहे तर मग मी हे सर्व पण माझं असं आहे की मी थोडं अंडर आयमध्ये ना जास्त लावते. कारण मला असं फील होतं की माझी इकडची जास्त ड्राय स्किन आहे. सर्वांचं अलग अलग असतं. मी हे म्हणजे सर्वांचं अलग अलग असतं. माझी कशी इथे जास्त ड्रायनेस आहे तर कोणाची इथे जास्त असते. तर माझी इथे जास्त आहे म्हणून मी इथे जास्त लावते. गायब पूर्ण स्किन एकदम जशी पहिला होती तशी झाली आहे. फक्त एक अशी शाईन आली आहे फेसवर. लाईक म्हणजे ते असतं ना स्टिकीनेस, ते काहीच नाही. मी माझी आयब्रो फिल करून चालू करते. मी आयब्रोसाठी हा जेल लायनर यूज करते आणि असा एक ब्रश, आयब्रो ब्रश. मी डायरेक्ट इकडून स्टार्ट नाही करत माझे आयब्रोज फिल करायला. मी मधून स्टार्ट करते कारण इथे आपल्याला जास्त, मी तर असं वाटतं कोणातरी मेकअपच शिकवते. आता दिसत असेल तिकडून तर ठीक आहे. एक्स्ट्रा लाईन ड्रॉ नाही करायची. जी आपली नॅचरल लाईन आहे त्यांनीच कंटिन्यू करायची, नाही तर ते खूप आर्टिफिशियल वाटतं. जशी माझी इकडून हा हे नाही, आज जो असतो तो नाही. सो मला ते शेप आवडतो म्हणून मी रोज फिल करते. तसं माझे आयब्रोज आहेत, मी फक्त हे एकच असं केलं बस झालं, डन. आणि आपला फेस आयब्रोमुळे जास्त चांगला दिसतो, आयब्रोजच्या शेपमुळे. दोन्ही बाजूचे आयब्रो फिल करून झालेत आणि आता फेस बघा माझा. आणि मी ही फेसेस कॅनडा शेड कोणता आहे यार याचा, मला आता समजत नाही की मी हा शेड कुठून शोधू. ओके, मी माझ्या ह्याच्यावर बघते. हा किती नॅचरल आहे हा. म्हणजे आपण डेली वेअरसाठी, म्हणजे डेली यूजसाठी ही लिपस्टिक यूज करू शकतो. नाहीतर मग बोंबलेल की तू उठलेलीस मग तू काय बनवलं का नाही. सो मी आता त्यासाठी पोहे बनवते. त्याचं ते फेवरेट आहे. आणि त्यांनी रात्री दूध आणलं नाही आहे काल, मी पण विसरली, तो पण विसरला. म्हणून आता चाय बनवायला नाही ठेवू शकत मी. सो निशांत जाईल आणि दूध जेव्हा घेऊन येईल तेव्हा मी चाय बनवेन. पण आता मी पहिला पोहे बनवते. बापरे, इथे किती जोरात उडलं आणि माझा हात पण कापला. ते म्हणतात नॉट माय कप ऑफ टी, तसं टाईप आहे. हे एकदम मस्त काम केलं आहे. काय बनवत होती सांग, सांग तर काय बनवत होती. मला काय माहिती, ऍटलीस्ट विचार तर करून बोल. पावभाजी. काय पावभाजी बनवू, पावभाजी नो. म्हणजे तुला माझ्यावर हेच नाही ना की मी बनवूच नाही शकत. अरे त्यापेक्षा चिकन आण, चिकन बनवूया आज. आज काय आहे बघ जरा. हां मग फ्रायडे नाही, कोळंबी आण ना. मी यूट्यूबवर बघते. अरे अरे खरं आण ना, मी बघते.
काय बनवलं? पोहे. शी काहीच रिॲक्शन नाही. निशांत मला वाटलं तुला पोहे आवडतात तर जरा आवडतात. मग जरा तू चांगला स्माइल देशील की अरे बरं झालं. ते तेल ना माझ्या इथे उडलं. कसं? पोहे बनवताना त्यामध्ये मी कढीपत्ता की मिरची टाकल्यात आणि हात पण कापला. अरे इकडे आरामात ना जरा. छान कमेंट आलंय की तू सिंदूर पण लावत जा. निशान यार मी टिकल्या कुठे ठेवल्यात मला समजत नाही, भेटत नाही टिकल्या यार. चांगले छोटेसे टिकले आणलेले आहे मी. ते चंद्रकोरवाले रोज रोज लावू चांगल्या सर्व ह्याच्यावर नाही चांगले वाटत ना ते. शोधून पण ते मला भेटणार नाही. मी पोहे घेते तुला देऊ. उठ आणि ब्रश कर पहिला मग पोहे भेटणार. पहिलं तर मी घेते तू घे नंतर तुला जेव्हा घ्यायचंय तेव्हा. मी कन्फ्यूज होऊन जाते ना की कोणती लाईट आहे. तू कधी उठली? 10 वाजता उठली आहे मी. बच्चन नको जेवढा. मी 7 वाजता उठला. मग 7 आणि 10 मध्ये फरक आहे. मी 10ला उठली, आंघोळ केली. 10:30 वाजता उठली. 10ला नाही उठली. ते काय पण असू दे. 10 होतं ना. आंघोळ केली, पोहे बनवले. चाय बनवायला दूधच नाही. पोहे नाही मस्त झालेत. मग जायचं तू, बाहेरचं काम तुझं आहे, माझं नाही. आणि पोहे खरंच खूप छान झालेत, चटका लागून आणि हात कापून. काय बोल निशांतला सांगू निशांत काय बोलला आता, पण मी नाही सांगू शकत. निशांतने एवढे सर्व पॅप्सी आणून ठेवलेत फ्रीजमध्ये आणि आता त्यांनी पण एक खाल्ली आणि मी पण. आणि आता कुठे गेला हा? बाहेर गेलाय. हे आवरायचं बोलते. वाव इकडे किती छान आहे. पण हा बॅकग्राऊंड नाही चांगला ना. हवा छान येते इथे विचारला. आणि प्लस हवा तर चांगली येतेच पण अशी थंड थंड थंड. खूप सारे आणलेले निशांनी. 100 आणलेले. 100 नाही किती आणलेले निशान? 50 आणून फ्रीज मध्ये ठेवलेले. एक एक आम्ही रोज 2-2, 3-3 खातो. एक खायचं तर इथे मी रील्स शूट करू शकते आय थिंक, मागे काहीतरी लावून. किंवा या बॅकग्राऊंडचं मी काय करू मला जरा सांगा. एवढा पण खास नाही म्हणत ना. येत आहे काय ठेवलं बाहेर. लगेच झाडू मारून घेणार. झाडूच मारणार आहे. आणि आता मी आणि निशांत आम्ही दोघं पण मी जरा चेक करत होते कोण माझ्याकडे बघत तर नाही ना. कारण मग कोणी असं बघितलं माझ्याकडे आणि मी बघितलं त्यांच्याकडे तर मी चूप होणार. फोन घेऊन डायरेक्ट आतमध्येच निघून जाईल. पॉईंटवर येते. आणि आता मी आणि निशांत आम्ही दोघं पण जातोय चिकन आणायला. कारण मी आता चिकन बनवणार आहे. कोणाला खायचं तर या माझ्या घरी. निशांत चल. तू फेकला ना. हे आम्हाला लागतं.
सर्वांनाच लागतं एक टाइम नाही. लाईट गेली की तू बंद केला? लाईट गेली ना, ठीक आहे. तसं पण आपल्याला जायचंच आहे. मला वाटलं टीव्ही. अरे यार, मी एकदा कोणता मूवी बघते मी, ते जुदाई. निशान जुदाई बघते, जुदाई. आणि मी हेच घालून मेंटल लोकांसारखे खाली. ठीक आहे, पण हे जास्त ओव्हर वाटते. टिकली 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 काढू काय निशान? चल. किती चरबी आहे ना रे निशान. त्याची शिटी मारायची आदत खूप घाण आहे. का? तुझी आहे. चल 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 आगे बढ़ो भाई, बढ़ो आगे बढ़ो आगे बढ़ो. असंच येतं हाफ पॅन्टवर. ठीक आहे, त्याच्यात काही मोठा इश्यू तर नाही. मला चपलीचा आवाज येतोय ना, म्हणून असा हस. चल काय झालं? आणि आमच्या टायर मध्ये बघा काय झालंय. माहित नाही ते चिकन कुठे भेटतं. निशांतला माहिती, मला तर काय माहित नाही. बस बस. अशी उन्हात बाहेर निघाली आहे मी, तर मला असं उन्हाचा चटका लागतोय. नाही तर आम्ही असं या टायमाला बाहेर निघतच नाही. मी तर कामावर असल्यावर मी 1 तारखेपासून परत जॉईन करणार आहे, कारण आम्ही आलोय चिकन घेऊन. आता मी बनवणार आहे चिकन. हे तर नुसतं फोनमध्येच असतं. मी आता एक रील बघितली, त्याच्यामध्ये हे तो म्हणजे असं आहे त्याच्यात की बापरे, त्याच्यात असं होतं की पोरींनी पायात काळा धागा नाही बांधायचा. हे खरं आहे का? मला जरा सांगा, कारण मी कापून टाकणार. तसं तर माझ्या हातात आहे, जो मी काढणार नाही कधी. चिकन धुवायचं काम चालू आहे. माझा आहे तो. हा हा माहिती. किती लांब? खिचडी बनवलेली, तो वरती चम्मच आहे तो फेकून टाक धुवायला. हो माय गॉड, खाली काहीतरी दिसलं पब्लिकला. हे घेऊन मी खूप चांगलं काम केलं. उलट्या साईडने कापत होती एवढ्या टाइम. उलटीच आहे तू. असं सर्व बघून ना माझ्या अंगातून असं येतं की मी पण थोडीशी ओव्हरॅक्शन करतो. तुला पण विकू निशान? मला तुला कोण घेणार नाही त्याची मला टेन्शन. मी तुला विकेन आधी ती. माझ्या पप्पा समोर बोल असं काय.
जळलेली मिरची. जळलेला मिरची. अरे हात कापलेला. तिच्यात हलवायला लागेल तुला. नाही तर थांब. हॅलो मिक्स कर. अरे हाताने करायचं ते आधी. ते माझ्या हाताला लेफ्ट हँडने कर. लय 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 तुझे नखरेत लय. माझे हात कापेल ना तेव्हा समजेल. एवढ्या कोणत्या पोरीचे नखरे नसतात. तिकडे बघ ते खाली पडेल. जसा तू पडलास. मी कुठे पडणार. खाली. अजून किती खाली पडणार निशान. हा निशान याचा या पीसचा अलग बनव नको. बिर्याणी बनव. बिर्याणी पण नको. आपल्याकडे छोटा कुकर आहे. मोनू येते. इशू येते. दोघं मोनू इशू येतात. मी निशान चिकन थोडं अजून आणलं पाहिजे होतं. तू बोलत होता 1 किलो घेऊन काय 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 मेडिटेशन झाल्यावर बनवू आपण. मॅरिनेशन मेडिटेशन. मॅरिनेट करायला ठेवतात ते. मेडिटेशन ना बावळट. मला नाही माहिती. तेच काय ते मेडिटेशन मॅरिनेशन मोटिवेशन. चाल जस्ट माझं चिकन बनवून झालंय आणि निशान पण त्याचं वाजवतोय. आता मी टेस्ट करून बघणार आहे की नक्की कसं झालंय. मी फर्स्ट टाइम असं बनवलंय. म्हणजे जसं ट्राय केलं बनवायला तसं. निशान बोलतो मी आताच खायला जाते. तोंडाला पाणी आलं माझ्या. असं तिखट तिखट असं फील होत आहे सर्व. नाही झाला. चपाती झाली आहे. थांब ना होऊ दे ना. भात पण एकत्रच खा ना. मग थांब ना. चपात्या पण बनवल्या. कर टेस्ट. मस्त झालंय ना. शिजवायचं होतं का थोडं अजून की बराबर आहे एकदम. तिखट आहे ना. हा का केलं. शिजवायचं होतं अजून. मला नाही वाटत. खरंच छान लागतंय. ठसका लागतोय खाल्ल्यावर. आणि टेन्शन नको घेऊ. ह्याचा जर एक्स्ट्रा मसाला वाटलेला मी तो फ्रीज मध्ये ठेवलाय. मग काय करू. तो मसाला खाऊ. अरे उद्या भाजी बनवेन कोणीतरी त्याच्याने. खरंच छान झालंय. तू काय त्याला खाते. अरे बापरे. मी देते तुला. थांब थांब देते. ह्याच्यात दाखव. हा हात काढ. मस्त ना. वाव. मी विचार करते तुला कोणतं देऊ. अरे एकच पीस दे आणि रसा टाक. पीस द्या. हड्डीचा नको देऊ. फक्त रसा टाक. एकच पीस दे. पीस नको देऊ. एकच दे. ही खाऊन टाक पूर्ण चपाती. नंतर भात होतोय. भात पण पटकन खाऊन टाक. बस कर बस कर. किती तारीफ करणार आहे. शिजलाय काय. खातोय. शिजलाय म्हणून खातोय ना.
बापरे. माझ्या हातचं आवडतं. ह्याच्या पहिला पण मी बनवलेला, ते पण खूप छान आवडलं होतं सर्वांना. आणि आत्ताच 8 वाजलेत. आता 8 वाजलेत आणि माझं सर्व जेवण बनवून झालं आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जिने मला कमेंट केलेला की काय 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 3 वाजता नाश्ता, 9 वाजता मार्केटला जाते, 1 वाजता जेवते, तर असं काय नाही. आपल्यावर आहे, कधी पण काय पण. हां मला माहिती आहे, पण तिला ते मिसअंडरस्टँडिंग होता, तो मी क्लिअर करते की 8 वाजलेत आणि माझं जेवण सर्व दाखव टाईम. अजून 8 पण नाही वाजले, 8च्या पहिलाच. चपाती, भात, चिकन. मला चांगलं वाटतं कारण एवढ्या लवकर मी फ्री झाली आहे. आणि आता जस्ट मी मोनूला चिकनचा व्हिडिओ पाठवला, फोटो. थांब ना 2 मिनिट निशान. मी निघाली आहे, मी येते. ती डायरेक्ट येते इथे. मी बोलली येशूला पण घेऊन येते, पण येशूचा क्लास आहे उद्या, सो येशू नाही येऊ शकत. येशूनी तर असं दाबून खाल्लं असतं ना, हे आणि हे चालूच असतं. हे सर्व ठीक होतं इथपर्यंत, हे सर्व ठीक होतं. हा टीव्ही आणि हे, बट हे काय निशांच्या हातामध्ये बुक पेन. मी खरंच खूप शॉक झाली आहे. 2 मिनिट तू थांब. नाही थांब, ते सर्व पण ठीक आहे. रायटिंग कोंबडीचे पाणी. शानी तुझी रायटिंग नाही, तुझी रायटिंग ह्याच्यापेक्षा गाणे. ही तुझी रायटिंग नाही, मी तुला ओळखते. ही तुझी रायटिंग नाही. पलट पलट. मागचं नाही दाखवू शकत, जरा लिहिलेलं आहे काहीतरी. चल ठीक आहे, माझं नाव लिह, माझं पूर्ण नाव. ओ ओके ओके, हे नाव आहे माझं. अरे विसरला, आता हेच नाव आहे. आता नको चेंज करू, हेच नाव आहे माझं. राईट. मला वाटलं तू तसं लिहेल, पण ठीक आहे. सर्व घाल, असं ठेवलंय तिकडे. नाईस, काहीतरी करतोय. आणि मी ही सकाळी लिपस्टिक लावली आहे, जी थोडी स्प्रेड झाली, पण तरी पण आहे अजून. मला नाही समजत हा काय वाजवतो, कोणतं गाणं वाजवतो, पण मला बघायला चांगलं वाटतं. निशांतला जेव्हा पण तो वाजवत असतो, त्याला त्याची ही गोष्ट खूप आवडते. मला म्हणजे काय आवडतं माहिती आहे, कारण ही एकच गोष्ट आहे जी तो मनापासून करतो. त्याचे गाणे नाही बसत, 14 एप्रिलचे गाणे बसत. एकच गोष्टीची निशांत मन लावून करतो, है ना निशांत? अजून एक गोष्ट आहे, मन लावून करतो. लिटिल लिटिल. निशांतमुळे मला पण ते लिटिल लिटिल बोलायची एवढी सवय लागली आहे ना निशांत. या टायमाला मी इग्नोर होत असते, चुपचाप जाऊन बसते. अजून इग्नोर होण्यापेक्षा. आणि अजून मोनू आली नाही, मोनू येतच असेल, तिला पहिला कॉल करते.